मालशिरस मैदानामध्ये आजच्या मैदानामध्ये टॉपचा विषय राहिला तो चांद उर्फ चंदन. काय बोलशील? सुंदर असं नियोजन, वेगाचा शेवट सर्जा आणि कुठेतरी आज मैदानाचं आकर्षण केंद्रबिंदी काय? आता दिसायला जरा बारीक आहे आणि अख्ख्या मैदान मला वाटतं सगळ्यात बारीक तर आपलाच खोंड असेल, त्यामुळे थोडं झालं पब्लिकच्या नजरेत आला खोंड. बरोबर. आता जो जल्लोष झाला बघा, कुठेतरी मला वाटतं आज गटाला पण चांगली लढत झाली आणि सेमीला पण चांगली लढत झाली. हो. आता हा जल्लोष म्हणायला गेलं तर तसं गटालाच आमचं फायनल झाल्यासारखं होतं. आमच्या मित्राचीच गाडी होती आमच्यात, पण त्यांना पण ऑप्शन नव्हतं ना आम्हाला पण ऑप्शन नव्हतं. त्यांना पण चिठ्ठी कडायची होती ना आम्हाला पण दुसरी चिठ्ठी कडायची होती, त्यामुळे आम्हाला हाणल्याशिवाय पर्याय नव्हता. त्या मित्राची गाडी होती, तेच आमचं म्हणजे तिथंच आमची परीक्षा होती. कसं झालं नियोजन? नियोजन आमचा प्रथमेश आहे, तो करतो सगळं नियोजन. बरोबर. आता एकदा मला शेठचं नाव सांगा ना. त्याचं हा पळतो शौर्य विशाल शेठ माने यांच्या नावावर माहिनी गाणं. विशाल शेठ म्हणून आहेत ते गोरखपूरला असतात दुकानला. आज शेठ नाही आले का मग? शेठने मला वाटतं खोंडच एकदा बघितलाय फक्त घेतल्यापासून. खोंड घेऊन जवळजवळ आता वर्ष झालं. वर्षात ते जे 20-25 गोल असतील फायनलचे, सगळ्या मोठ्या बैलात सगळ्या मोठ्या ह्याच्यात पळाला. शेठने पहिलं एकदाच बघितलं असेल, त्यांना माहित पण नाही खोंड काळा आहे का गोरा आहे का पांढरा आहे. बघा म्हणजे आज फायनल राहिले म्हणजे शेठला बातमी पण पोहोचली असेल. हो, ते ऑनलाईन बघत असतात. आणि बाजूला प्रसिद्ध गारामध्ये आनंद शेठ तारेकर हे पण उभे आहेत, त्याच्या मागचं कारण म्हणजे आज जर हा जो चांद उभा आहे आणि जो पळतोय आता टॉपला, तर त्यांचा खूप मोठा वाटा आहे. कारण ज्यावेळी आम्ही चांद घेतला, 1 नंबरातला बैल जर कोणी आम्हाला दिला असेल पहिल्यांदा एका शब्दावर, तर ते फक्त आनंद शेठ असते, नाहीतर दुसरं कोणी आम्हाला सुरुवातीला दिलं नव्हतं. यांनी आम्हाला सलग 7 मैदान दिलं, त्यातले 5 मैदान 1 नंबर आहे. बघा. आणि कुठेतरी मग आजच्या मैदानाला पण ही गाडी पाहायला पाहिजे होती. नाही झालेलं बोलणं, आम्ही केलता त्यांना फोन, काही गोष्टींमुळे त्यांचं नियोजन आजचं उद्या झाल्यामुळं ते थांबलं. चला मी थोडक्यात आनंद शेठशी बोलतो. आनंद शेठ नमस्कार. बघा एक दादांनी नाव घेतलं आपल्या बैलामुळे, बघा वासरू चर्चेत आला आणि कुठेतरी मला वाटतं तुम्हाला पण त्या गोष्टी जाण आहे, कारण का तुम्हाला पण वादल चर्चेत जाण्यासाठी कोणीतरी असा बैल दिलेला असं काय बोला? नाही, नक्कीच चांगलं आहे. कारण जेव्हा वासरू पालताना आम्ही बघितलं होतं ना, तेव्हा आमच्या मनात कुठेतरी होता की या वासरामध्ये आपली गाडी चांगली पळेल, आणि त्यांचा योगायोग आला की त्यांचा पण फोन आला. आम्ही एका शब्दावर हो बोलून गाडी पळवली आणि गाडी एवढे लग चालू होते गाडीचे की सलग 5 मैदान 1 नंबर केले, 2 मैदान 2 नंबर केले. म्हणजे 7 वेळेला पळालो, 7 वेळेला गाडी बोलायला नाही. 7 वेळेला गाडी गुलाला मध्ये राहिली. 7 वेळेला गुलाल. बघा. आणि कुठेतरी दादांनी कौतुक केलं वादल सोबत, आता पुन्हा पण, आणि दादांनी सांगितलं कुठेतरी आज पण पळणार होते पण काही कारणास्तव नाही पळाले. नाही, नक्कीच प्रथमेशचा कॉल आलेला की शेठ आपण या मैदानाला बोलू, कारण वादल किती दिवस काढला नव्हता आपण सर्दी मुलं, आपण याच मैदानाला पहिल्यांदा बैल काढतोय आणि घरच्या गाडीचं नियोजन केल्यामुळं आपण आजच्या मैदानासाठी थांबलो. कारण फाटी पण लांब आहे आणि पहिल्यांदा आपण काढतोय, तर 2 दिवस पळवणं पण योग्य नाही वाटत. मग प्रथमेश लावलं थांबा पण पुढे पळू कुठेतरी, या मैदानात घरची गाडी पळवून दे. खूप म्हणजे आज चर्चा झाली, काय बोला? नाही, वासरूच त्या क्वालिटीचा आहे. कारण जेव्हा वादलमध्ये वासरं जास्त टिकत नव्हती, कारण वादलमध्ये एखाद मैदान वासरं पळाली, कारण छाना वासरू बैल आपला छान आहे त्याच्यामुळे वासरांना घेऊन चालतोय, पण वादलमध्ये जास्त टिकून पळणारा वासरू तर हाच आहे छान. कारण 5 वेळेला 1 नंबर करणं आणि 7 वेळेला कंटिन्यू गुलालात राहणं हे काहीची गोष्ट नाही. कारण आता प्रत्येक मैदानात तुम्हाला सरासर एक आले, त्यामुळं कंटिन्युटी सांभाळून ठेवणं हे महत्वाचं आहे आणि ते यांनी केलंय, त्याच्यामुळं या वासराचं करावं तेवढं कमी आहे. चला आणि परवाच्या दिवशी हिंदकेसरी मैदानाबद्दल चर्चा झाली, तेव्हा प्रथमेशला बोललो हिंदकेसरी मैदान नक्की तुला भेटेल, आणि तो भेटला. आम्हाला खूप छान वाटते, कारण आपलीच माणसं हिंदकेसरीच्या मैदानाला मानकरी होतात, तेव्हा आपल्याला पण चांगलं. बरोबर. बरोबर. थांबूया. काय शुभेच्छा द्याल फायनलसाठी वासराला? वासराला काय शुभेच्छा. नक्कीच हिंदकेसरी मैदानाचा मान भेटलाय, अजून काय पाहिजे पुढे? अजून आपल्या वादलासारखं 8म 9म हिंदकेसरी व्हावा हीच आमची इच्छा आहे, आणि प्रथमेश आणि या टीमचं आणि त्यांच्या शेटचं नाव अजून उंच घेऊन जावं हीच अपेक्षा करतो. बरोबर. चला माझ्याकडे फायनलसाठी शुभेच्छा तुम्हाला.